साखर खरंच वाईट आहे का आणि साखर खाणं बंद केलं पाहिजे का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमी पडतो. शर्करा संस्कृत मध्ये ज्याला म्हणतात त्याच्यावर साखर हे नाव पडले. तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले साखरेचा शोध आपल्या भारतामध्ये लागला. एक सुमारे 2500 वर्षापूर्वी लोकांनी ऊसापासून साखर तयार करायची एक शास्त्रशुद्ध पद्धत आपल्याकडे होती आणि आपल्याकडनं ज्ञान घेऊन पर्शियामध्ये सुद्धा साखरेचं उत्पादन चालू झालं. त्यानंतर अरबी देशामध्ये सुद्धा साखरेचं उत्पादन चालू झालं. फक्त त्यांनी त्याच्यामध्ये थोडा बदल केला. त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीज मध्ये सुद्धा साखरेचे उत्पादन चालू झाले. या लोकांनी आपल्याकडनं ज्ञान घेऊन सगळीकडे चालू केलं. अमेरिका आणि लंडन मध्ये सुद्धा साखर खाल्ली जाते, पण ती वेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे तिकडचे लोक सल्फर विरहित म्हणजे अनपॉलिश साखर खातात आणि आपल्या भारतामध्ये साखर सफेद करण्यासाठी सल्फर डायऑक्साईड या ज्या केमिकलचा वापर केला जातो ह्याच्या सेवनामुळे आपल्याला श्वासाचे आजार, धाप लागणे, छाती भरणे असं होऊ शकतं. तुम्हाला साखर खायची असेल ती साखर सल्फर विरहित पाहिजे की अनपॉलिश पाहिजे जी आपल्या